पाडव्यापासून कावडे येतात, पाडव्यापासून आपल्या इथं आल्यानंतर एक वेगळा सोहळा आहे की हा सोहळा कुठेच पाहायला मिळणार नाही. असं की हा थोडक्यात महादेव शंभू महादेव आमच्यात अवतर घुसतोय असं आम्हाला वाटतंय. महाद्या धाव, महाद्या पाव, हर हर महादेव असा जयघोष करीत शिवभक्तांनी अवघड मुंगी घाट सर करीत शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सोमवार दिनांक 30 रोजी भक्तिभावात सांगता करण्यात आली. कावडीत आणलेल्या पवित्र जलाचा शिवलिंगावर जलाभिषेक झाला आणि अवघा परिसर भक्तिमय झाला. मुंगी घाटातील कावडींची चित्तथलारक चढाई पाहण्यासाठी लाखो भाविकांनी डोंगर रांगांवर गर्दी केली होती. शिखर शिंगणापूर येथील महादेवाची कावड यात्रा गुढी उभारून सुरू झाली होती. हळदीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर ध्वज बांधण्यात आले. एकादशी दिवशी इंदूर येथील काळगावडे राजे यांनी शिवपार्वतीचे दर्शन घेतले. त्यानंतर सोमवारी मुंगी घाटातून कावडी चढवण्यास सुरुवात झाली. सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेतील अखेरच्या टप्प्यातील हा उंच डोंगर आणि त्यातील मुंगी घाट अतिशय अवघड मानला जातो. खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ आदी भागातून कावडी या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. निवृत्ती महाराज खळदकर, काशीनाथ कावडे आणि संत तेली भूतोजी बुवा यांच्या मानाच्या कावडी या यात्रेचे नेहमीप्रमाणे विशेष आकर्षण ठरल्या. यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहेर, उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी आणि माण पंचायत समिती सदस्य यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक, कावडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कावड मिरवणुकीत ढोल, ताशे, सनई, हलगी यांच्या गजरात भक्त तल्लीन होऊन नाचत होते. नीरा नदीसह पंचनद्यांच्या पाण्याने शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. मानाच्या कावडींचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. या कावडींनी शंभू महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर यात्रेची सांगता करण्यात आली.